पिंपरी चिंचवडमध्ये 100 मीटरवरती 10-10, 12-12 कुत्रे आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, अक्षरशः लोकं यांना वैतागलेले आहेत. लोकांनी घरासमोर लाल-लाल बाटल्या ठेवलेल्या आहेत. हे येऊन आपल्या परिसरात घाण करू नये, दुर्गंध होऊ नये, अक्षरशः कचरा सांडू नये आपला, या सगळ्या गोष्टींपासून वाचण्यासाठी लोकांनी लाल कलरच्या बाटल्या घरासमोर ठेवलेल्या आहेत. मित्रांनो, पिंपरी चिंचवडमध्ये कुत्र्यांची संख्या वाढत आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांवरती, लहान मुलांवरती अटॅक देखील वाढत चाललेले आहेत मित्रांनो. रेबिकच्या केसेस देखील वाढत चाललेल्या आहेत. यामुळे मित्रांनो काल महेश लांडगे जे आमदार आहेत भोसरी विधानसभेचे, त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांच्यावरती देखील प्राणीप्रेम्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. परंतु जो मेन मुद्दा आहे, जी समस्या आहे, ती कुणालाच माहिती नाही मित्रांनो. मित्रांनो, रेबीज, दुर्गंधी, घाण या गोष्टीला पूर्ण पिंपरी चिंचवड वैतागलेलं आहे. या गोष्टीमुळं यांची कुठेतरी सोय करावी अशी पिंपरी चिंचवडमधल्या लोकांची विनंती आहे. यांच्यासाठी शेल्टर होम्स उभे करावेत, जेणेकरून त्यांची कुठेतरी सोय होईल. त्यांना अन्न भेटेल, तिथं राहायला त्यांना निवारा भेटेल. मित्रांनो, त्यांचे आजारपण सगळ्या गोष्टींची तिथं सुविधा होईल, यासाठी पिंपरी चिंचवडकर विनंती करत आहेत.